श्री स्वामी चरित्र सारामृत। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तो नमामि। ओम रक्तांच रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाच टोपी च माला दंडकमंडलुधर कटियांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारक धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय शिर सागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामतीतानंता जो सकाळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या विष्णूचा महाअवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्या चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रया नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथा पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमा जाणे गाव याचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमु साधू वृंद जन्सी नाही वेदावेद ते स्वात्मसुखे आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिका महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ रावणी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया माना सुज्ञाही अनमन काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती
तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचपा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवेक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र. ऐशे हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद्या हो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त ऐसे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज यती. परीस त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक विंद होता तो करीता यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्याचे गृहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर. योग यागादिक काही चोळपाने केले नाही. परिभक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजना करीती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असतिजे. चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमागी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात येते येवनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जावनी लवलाही भेटू तया यतिवर्या.
परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची ती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगाली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, केवळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल गता देहाचे अंती. अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देते, स्वच्छने राहते तयापुरी. चोळपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयांचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. चोळपाची सद्गुणी कांता, ती केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शन येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले,